आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य मार्गदाता. लेखक दादाकांत धनविजय, दिग्दर्शक अशोक जांभोळकर, सादर करते चंद्रमणी बेसेकर. चला तर ऐकूया मराठी नभोनाट्य मार्गदाता. मित्रहो, आज आपण सुषमाताई यांचा सत्कार करण्याकरता इथे एकत्र आलो आहोत. सुषमाताई यांच्या शामली या पुस्तकास शासनाचा पुरस्कार तर मिळालाच आहे, शिवाय अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे त्यांच्या या पुस्तकास 1 लाखाचे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे. आपण सर्वच त्यांचा गौरव आणि अभिनंदन करण्यास इथे एकत्र आलो आहोत. मी सुषमाताई यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शामली या पुस्तकाबद्दल माहिती द्यावी. बंधुजन हो, मी मोठी लेखिका वगैरे नाही. नाही मित्रा, मी खरंच मोठी नाही, लहान आहे, अगदी लहान. मोठ्या आहेत त्या विभूत्या ज्यांनी मला हे जग दाखवलं. अभिनंदन त्यांचं करा दोस्त हो. एक विभूती तर मला ठाऊक नाही, पण दुसरी विभूती आहेत माझे परमपूज्य बाबूजी, ज्यांना मी माझी पुस्तकं समर्पित केली आहेत. मी अगदी लहान आहे दोस्त हो. दोस्त हो, श्यामली ही माझी दर्दिली कथा आहे, माझे जीवन आहे. तेच मी रेखाटलं आणि पुस्तक रूपाने तुमच्या पुढे मांडलं. आजपासून 20 वर्षांपूर्वी याच शहरात मी एका दलालीच्या प्रांतातून विक्री झालेल्या पशुसारखी राहायला आली. कोण? हा, आलो आलो. नमस्कार. नमस्कार. बाबूराव शिंदेचं घर हेच का? होय. आपण? मी विश्वासराव कांबळे, स्नेहनगरात सिद्धार्थ अपार्टमेंट मध्ये राहतो. आपली जाहिरात वाचली म्हणून. या आत या ना. थँक्यू. हे बघा विश्वासराव, माझ्या घरची अवकाळ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, मी माझ्या घरातली प्रत्येक वस्तू विक्रीला काढली आहे. का बरं? माझा मुलगा टोकियोला आहे, त्याच्याकडेच जायचं ठरवलंय. अच्छा. बस शामी. शामी? शामी ही विदेशी वस्तू आहे की काय? तसंही शामी विकणे आहे, शामी फॉर सेल या जाहिरातीवरून नेमकं काय विकायचं ते मात्र समजलं नाही. शामी विदेशी वस्तू? नाही विश्वासराव, ही विदेशी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही. मग? थांबा. जी बाबूजी, हीच शामी. काय? होय विश्वासराव, ही शामी म्हणजे हिचे विस्कटलेले केस, फाटलेला फ्रॉक, खपाटीला गेलेलं पोट, काळवंडलेला चेहरा, ही तुमची मुलगी नक्कीच नसणार. आणि हिला विकतो म्हणता? म्हणजे मानवी विक्री, ह्युमन सेल. बाबूराव, कायदा हाती घेतात तुम्ही, माणुसकीचे धिंडवडे काढतात. तुमच्यासारख्या उच्चभ्रू माणसाकडून अशी अपेक्षा नाही. एका गरीब लेकराची विक्री करत आहात स्वतःच्या स्वार्थापोटी. शामी चांगल्या घरी जावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, अन्यथा एखाद्या बाईला विकून मला अधिक किंमत उकळता आली असती. ठीक आहे, ठीक आहे बाबूराव, मी निघतो. बसा बसा विश्वासराव. हो, काय म्हणत होतो? पण मी तसं केलं नाही, करणारही नाही. म्हणूनच इतरही आले, पण मी शामी विकली म्हणून मी त्यांना परत पाठवले. मी आपणास ओळखतो, चेहऱ्यानं नव्हे तर आपल्या लेखणीने. तुमचे विचार मी वाचले आहेत. माणुसकीला जोपासणारे तळागाळातील निराश्रितांना पोटाशी धरणारे. मी आपल्या कथा, लेख वाचले आहेत. आपण बुद्धिजीवी आहात, तरी स्वतःच्या स्वार्थासाठी एका गरीब मुलीची विक्री करायला निघालात. हो. आण बेटा शामी, ठेव इथे चहा. हे बघा विश्वासराव, रागवू नका, घ्या चहा घ्या. शामीच्या बाबतीत मी अगदी स्पष्ट काय ते सांगू इच्छितो. शामी 12 वर्षाची आहे. 7 वर्षापूर्वी मी पोलीस विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होतो. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा त्या दिवशी आदिवासी विभागात होणार होता. बंदोबस्ताकरता अधिकाऱ्यांच्या एका दलासोबत माझीही ड्युटी त्या विभागात लागली होती.
बाबूजी बाबूजी, इस बच्चे को खरीद लो बाबूजी, नहीं तो ये बच्ची भूख से तड़प तड़प कर मर जाएगी बाबूजी। माँ मुझे रोटी दे माँ। कहाँ से लाऊं मैं रोटी? क्यों पैदा हुई मुझ जैसे बदनसीब के पेट से? ले लो बाबूजी, मेरे दिल के टुकड़े को बेच रही हूँ बाबूजी, 50 रुपए में ले लो बाबूजी। बाबूजी मैं आपके पैर पड़ती हूँ बाबूजी। गरीब का क्या, आपके घर मेहनत करेगा, कपड़े बर्तन धोएगा, पानी लाएगा। ले लो बाबूजी, ले लो। काय आहे मानवी विक्री? पशुसारखी? जिंदगी भर आपकी सेवा करेगी, आपके घर की साफ सफाई करेगी, झाड़ू बर्तन करेगी, बस 2 टुकड़े रोटी में। ले लो बाबूजी, ले लो बाबूजी, ले लो। मंत्री आले आणि गेले, स्थिती मात्र तशीच होती आणि अजूनही आहे. देशाच्या प्रगतीवर माणुसकीनं मारलेला सनसनीत चपराक आणि त्याचे उमटलेले 5ही बोट शामीकडे बघून स्पष्ट दिसतात. प्रस्थापित व विलासभोगी समाजापुढं एक प्रश्न, नुसता प्रश्न. मुलाच्या भुकेने तडफडत होणारा मृत्यू बघण्यापेक्षा त्याला विकणे आणि जिवंत ठेवणे हे त्यांच्या दृष्टीनं अधिक योग्य आहे. शिवाय त्यांनाही आर्थिक मदत होते. जग 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे, पण त्यांचं काय? हा प्रश्नच आहे, निरुत्तरित. शामीच्या वडिलांच्या हातात मी 100ची नोट दिली. जणू त्यांच्या चेहऱ्याहून उपकाराची कृतज्ञता झळकत होती. विश्वासराव, मी पाहिला आहे तोही माणूस, शामीचा बाप. मुलगी कामधंद्यात हुशार आहे आणि फक्त 2 वेळच्या जेवणाशिवाय काय हवं तिला? मी स्वतःच्या वेदना कशा सांगू? कसल्या वेदना? त्याच महिन्यात माझ्यावर करप्शनचा आळ घेऊन मला सस्पेंड करण्यात आलं. उच्च अधिकाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या काळ्या पिवळ्या कर्तृत्वावर पांघरूण घालण्याकरता माझा बळी दिला गेला. त्यावेळेस माझा मुलगा इथे राहत होता. मी शामीला घेऊन मुलाकडे आलो. मग मुलगा परदेशात गेला. शामी व मी इथेच. मुलगा पाठवीत असलेल्या पैशावर कसे बसे जगत आहोत. नंतर चौकशी समिती, नसली विचारपूस, जीव नकोसा झालाय. आणि एवढ्यात काय झालं? वर्षभरापासून माझी प्रकृती बरी नाही. मी मुलाकडे जायचं ठरवलंय. कॅन्सरने ग्रासलेला कोणी जगला आहे का? मी तरी कसा जगणार? पण मृत्यूच्या बाहुपाशात जाण्यापूर्वी या पोरीला इज्जतीची भाकरी मिळावी हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. मी माझ्या आर्थिक संकटामुळे या पोरीची नीट काळजी घेऊ शकतो नाही. आपण जर हिचा स्वीकार केल्यास बेटा शामी, पाणी. बापू काय झालं? काही नाही बेटा. बाबूराव, हे बघा बाबूराव, काळजी करू नका, मी सांभाळीन शामीला. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. खूप खूप उपकार होतील विश्वासराव तुमचे माझ्यावर. बाबूजी, स्वयंपाक झाला. वा वा, काय खमंग सुगंध दरवळतोय स्वयंपाकाचा. पोरी मागील 10 वर्षापासून अशा सुग्रास अन्नाचं सेवन केलं नाही मी. बाबूजी, शिल्पाची आई गेली आणि स्वयंपाक खोली ओसाड झाली. शिल्पाला तरी कुठं वेळ मिळतो? शिवाय नोकरा चाकरांच्या हातचं खाऊन ती नीट स्वयंपाक करायला शिकली देखील नाही. आताच तिला त्याची गरजही भासत नाही. मोठी झाली आहे ना. बाबूजी, यापुढे मी सांभाळीन ते सारं. आईची कमी आणि ताईची उणीव मी भरून तर काढू शकणार नाही, तरी पण प्रयत्न करीन मी आपल्या परीनं. हे तुझे शब्दच माझ्यासाठी मोलाचे आहेत पोरी. नाहीतर या यंत्रयुगात कुणाला कुणाशी बोलायची सवड आहे आणि करून घालण्याचं दूरच राहिलं. शिल्पा नेहमी हॉस्टेलला राहायची, तिला तरी कुठं सवड आहे. शिवाय आता तिनं एक पुस्तक लिहायला घेतलंय. बाबूजी, माझं जग एवढंच, एक ते घर आणि दुसरं हे घर.
मला याशिवाय माहित तरी काय? होय बेटा. बाबूजी, माझा जन्म जिथं झाला तिथल्या सर्वच गोष्टी माझ्यासाठी अनोळखी आहेत. तिथली एकही गोष्ट मला आठवत नाही. आई वडील तर मुळीच नाही. बेटा, किती विरोधाभास आहे तुझ्यात आणि माझ्यात. तुझे आई वडील तुझ्यापासून दूर आहेत, तर माझी शिल्पा माझ्यापासून दूर आहे. हे असं का होतं बाबूजी? याला नियतीचा खेळ म्हणतात की माणुसकीचा शाप ठाऊक नाही. पुनर्जन्म आणि पाप पुण्य मी मानत नाही. म्हणून चौकटीबद्ध व्यवस्थेला किंवा आर्थिक चक्रव्यूहात सापडलेल्या मानवालाच दोषी ठरवणे योग्य होईल पोरी. बाबूजी, तुमचे हे शब्द मला नाही कळायचे, पण तुमच्या अंतःकरणातील भावना मात्र मी समजू शकते. मी माणसं ओळखायला शिकली बाबूजी. चला, कादंबरीचा शेवट तेवढा उरलाय. आटपून घेतो नंतरच. बाबूजी, मागील 8 रात्रीपासून आपण सारखी उशिरापर्यंत जागत आहात. जेवण वेळेवर नाही की आराम नाही की? बेटा, एवढी कादंबरी झाली की मग आरामच आहे. होईल ना, थोडी उशिरा होईल. नाही बेटा, शक्य तेवढ्या लवकर प्रेसला देणं आवश्यक आहे. बाबूजी, म्हणून काय जेवण पाणी सोडायचं? मी पुन्हा जेवण गरम करते. हा हो हो. आहे ग पोरी, पोरी जरा पाणी देशील? बाबूजी. नाही नाही बेटा, माझ्या पोटात दुखतंय. बाबूजी, काय होतं तुम्हाला? पोरी पोरी पाणी दे. पाणी आण बेटा. बाबूजी, पाणी आण. काय झालं बाबूजी? असं पोटाला का धरतात? अगं बेटा, एकाएकी पोटात दुखायला लागलाय. आई ग बाबूजी. आई. बाबूजी, आता आणते. हा पाणी आता आणते. पोरी पोटात एकाएकी दुखायला लागलाय बेटा. थोडं पाणी आण. पाणी आण. हे घ्या बाबूजी, पाणी घ्या. पाणी घ्या बाबूजी. बाबूजी, डॉक्टरांना बोलवू का? कुठे बाबूजी? बोला बेटा, डॉक्टरांना बोला. बाबूजी, तुम्ही इथे पडा बाबूजी. स्वस्थ पडा. उशात घ्या. घाबरू नका बाबूजी. मी डॉक्टरांना आणते आत्ताचा. मी डॉक्टरांना आणते. नाही, घाबरायचं नाही बाबूजी तुम्ही. पोरी डोळे पुस. डॉक्टर साहेब, बघा ना माझ्या बाबूजींना काय झालं. रडू नकोस बेटा. डॉक्टर साहेब, रडू नकोस. बेटा, सगळं ठीक होईल. आता मी आलो ना, तुझ्या बाबूजींना काहीही होणार नाही. विश्वासराव, मी अँब्युलन्स करता फोन केला आहे. रुग्णालयात जाऊन उपचार करणं अधिक योग्य राहील. ठीक आहे. दुखणं अपेंडिक्सचं असावं. कदाचित ऑपरेशनलाही घ्यावं लागेल. डॉक्टर. हॅलो डॉक्टर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विश्वासराव. कसं वाटतं आता? मी तुमच्या मुलीशी फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, असं? पण ती दिल्ली बाहेर गेली आहे असं मला विश्वविद्यालयाच्या कार्यालयातून कळलं. आज 10 दिवस होत आहेत. येईल कदाचित. पण या तुमच्या धाकट्या मुलींनी कमालच केली बुवा. अहो, तुमच्या उशापासून दूर झाली नाही. अहो, बेशुद्धावस्थेत असताना तुम्ही बडबडायला लागले की लगेच धावत येऊन नर्सला किंवा मला येऊन घेऊन जायची. पोरींनी कसा म्हणून डोळा लावला नाही. अशा मुली भाग्यवान माणसाच्या घरी जन्माला येतात विश्वासराव. होय डॉक्टर, मी खरंच भाग्यवान आहे. आज तुम्हाला घरी जाता येईल. आणि हे बघा, रोज सकाळी आणि सायंकाळी थोडं फिरायला निघालं तर प्रकृती अधिक लवकर सुधारेल. हो, मी प्रयत्न करीन. प्रयत्न नाही बाबूजी. डॉक्टर साहेब, आम्ही नक्की फिरायला जाऊ. व्हेरी गुड माय चाइल्ड. बेटा, औषध बरोबर आणि वेळेवर द्यायचं. हं, पप्पांना. पप्पांना? हे बघा पप्पा, मी कितीदा सांगितलं तुम्हाला. बेटा शिल्पा, अगं बस अगोदर, हातपाय धू. एवढ्या लांबून आलीस आणि. पण पप्पा. माझे आई, नंतर सावकाश राघव. पप्पा, केव्हा सुट्टी झाली हो तुम्हाला? आता प्रकृती बरी आहे ना? तशी बेटा तू मात्र काळजी करू नको. माझी सेवा करायला शामी आहे ना. तुमच्या पत्रातून शामीची हकीकत कळली. बरी आहे पोरगी. पोरगी नाही, तुझी धाकटी बहीण. ताई साहेब, सायंकाळच्या जेवणात काय घेणार? अगं, दुपारचं जेवण घेऊनच मी निघणार आहे. पुरी थांबशील 4 दिवस. ओ पप्पा, मला किती काम आहेत. सेमिनार अटेंड करायचंय, थिसिस कंप्लीट करायचंय, शिवाय प्रकाशक पुस्तकाकरता रोज गिरट्या घालतोय. ओ माय गॉड, जरा सवड नाही पप्पा. बेटा मला सांग, वडिलांची प्रकृती बघायला आलीस की? ओ पप्पा, डोंट बी नर्वस. मी तुमच्या जवळ राहत नसल्यामुळे नाराजी जाहीर होणं स्वाभाविक आहे.
पण तुमची मुलगी मोठी होत आहे पप्पा. हो बेटा, फार मोठी हो. आकाशाला हात पुरेल एवढी मोठी हो. अगं पण कुणासाठी हे सारं? अगं स्वतःपुरता विचार कुत्री मांजरी करतात. माणूस या सगळ्यापासून वेगळा आहे. पप्पा पप्पा हो, तुम्ही काय जुनाट विचार घेऊन बसलात? मला माझं थिसिस कम्प्लीट करायचंय, मला माझं करिअर बघायचंय, म्हणून तुर्त तरी मला माझ्या पुरताच विचार करणं आवश्यक आहे. बेटा, फक्त डिग्र्या मिळवण्यासाठी जर आम्ही पुस्तकं चाळत असू तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? नाही, तुझं थिसिस कम्प्लीट होईल, तुला PhD मिळेल, डॉक्टर शिल्पा म्हणून तू मिरवशील. पण ज्या समाजातून तू वर आलीस, ज्या तळागाळातील समाजासाठी तुझे वडील आपली लेखणी राबवतायत, त्या समाजाला तुझा काय उपयोग? तुझ्या ज्ञानाचा उपयोग काय? तुझ्या थिसिसचा उपयोग काय? पप्पा पप्पा मला प्रगती करायची आहे, माझी, फक्त माझी. होय बेटा, घे घे, तू उंच भरारी घे. तसंही या समाजात फक्त पदव्या मिळवण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांना वाचणारे आणि भांडवल करणारे विद्वान असंख्य आहेत. बाबासाहेबांना समजून घेण्याकरता अभ्यासणारे साहित्यिक दुर्मिळ आहेत. तू त्याला अपवाद कशी राहशील बेटा? म्हणूनच भुकेच्या कळा, उन्हाच्या झळा आणि नियतीच्या वेदना सहन करणारेच दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख समजून लेखणी झिजवत असतात. पोरी, तू या मार्गाने गेलीच नाहीस, तुला काटा रुतलाच नाही, तर तुला या वेदनेची जाणीव तरी कशी राहणार? म्हणून तुझ्या आणि माझ्या विचारात साम्य नाही पोरी. पप्पा, मी दुपारच्या गाडीने निघणार आहे. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, औषधं नियमित घेत राहा. हो, निघ पोरी, निघ. कमी स्टेशनावर थांबणारी तुझी गाडी आहे. तुटल्या ओसाडलेल्या फलाटावर कशी जास्त वेळ थांबणार? पप्पा, मित्रहो, आज आपण एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या धारदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीच्या प्रकाशनाकरता इथं जमलो आहोत. ज्या साहित्यिकाने आपली लेखणी फक्त कथा कविता लिहिण्यातच झिजवली नाही, तर जिथं जिथं दुःख व अन्याय झाले त्याविरुद्ध बंड पुकारण्याकरता या महान साहित्यिकांनी तलवारीसारखा आपल्या लेखणीचा वापर केला. असे साहित्यिक विश्वासराव कांबळे यांना शासनातर्फे दलित मित्र पुरस्कारही देण्यात आला आहे. तरी या शुभप्रसंगी आम्ही त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. या प्रकाशन आणि सत्कार समारंभास माननीय मंत्री महोदयही उपस्थित झाले आहेत. माननीय मंत्री महोदय विश्वासराव यांना पुष्पगुच्छ देऊन तसंच शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वासराव, अभिनंदन. धन्यवाद. ही आपली धाकटी मुलगी का? हो. कॉलेजला असेल? नाही नाही. का? इतरही देखील साहित्यिकांचं असंच होईल? नाही, ती शिकलेली नाही. म्हणजे विश्वासराव, थट्टा कशाला करता हो? हो, थट्टा नाही, मी खरंच बोलतोय. वडील ज्येष्ठ साहित्यिक आणि मुलगी अशिक्षित, दिव्याखाली अंधार. हे बघा, मी निघतो. बाबूजी, असे गप्प का बसलात काळोखात? दिवाही लावला नाही? पोरी, दिवा लावूनही दिव्याखाली अंधारच असणार. बाबूजी, आपण काय बोलत आहात मला नाही कळला. बेटा, कालच्या कार्यक्रमात लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यास ना? होय बाबूजी, माझ्यामुळे तुम्हाला ते शब्द ऐकावे लागलेत ना, माझ्यामुळे तुमची ताठमान शर्मेने खाली वाकली ना. बाबूजी, मी आपणास वचन देते, तुमची ताठमान मी यापुढे कधीही वाकू देणार नाही. मी अभ्यास करेन बाबूजी, मी शिकेन, मी शिकेन. बाबूजी, तुम्ही घरी नाही का शिकवू शकणार मला? मी शिकेन ना बाबूजी, घरीही शिकेन मी. असं? ठीक आहे बेटा, आपण आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करू. बाबूजी, मी लिहायला वाचायला तर शिकले, पण बाबूजी परीक्षेचाही अभ्यास करावा लागेल ना, शिवाय परीक्षेलाही बसावं लागेल. हो तर, एकदम शालांत परीक्षेला. शालांत परीक्षेला? हो, शालांत परीक्षेला. मी शाळेत गेली नाही तरी शालांत परीक्षेला बसता येईल मला? हो बेटा, बसता येईल. शालांत परीक्षेला बसता येईल आणि पूर्ण तयारीनिशी बसेल माझी शामी. होय बाबूजी, मी बसेल परीक्षेला, नुसतीच बसणार नाही तर पासही होईन. पास.
शामी, तू जागीच आहेस? किती वाजले ठाऊक आहे? एवढं प्रकरण पूर्ण झालं की झोपेन मी बाबूजी. अगरे बेटा, रात्रीचे 2 वाजले आहेत. वाजू द्या बाबूजी. पुन्हा सकाळी 5 वाजता उठून घर कामाला लागशील. अरे थोडी तरी झोप घे बेटा. कसली झोप बाबूजी आता? मला माझ्या बाबूजींची मान उंच करायची आहे. अरे माझी मान उंच आहे पोरी. मला ठाऊक आहे बाबूजी, पण माझ्यामुळे त्या अरे दिवशी. पण म्हणून काय डोळे फोडून घेशील? बाबूजी, तुमची दृष्टी मला मिळाल्यानंतर तसंही माझ्या या डोळ्यांचा काय उपयोग? साहित्यकासारखं बोलायला लागली आहे माझी शामी. बाबूजी, मीही काही ओळी रेखाटल्यात. काय काय कथा लिहिलीस? नाही बाबूजी, कविता लिहिली. कविता? जीवनाची कविता. हा वाच बघू, वाच. बाबूजी, चूक झाली तर क्षमा कराल. हा. अरे वाच बेटा, वाच. काळ्या काठीवर माया, पांढरे काटे बाभळीचे, टोची टोची अंगा तोंडी, उड्या रक्ताची चिरकांडी. माय फाटल आकाश, बाई फुटल नशीब. आता सांगू व कोणाले, आता सांगू व कोणाले. काटे पेरले पोटात, काटे पेरले पोटात, बाई फुटल नशीब. पोरी उठ तू आता, पोरी उठ तू आता. पाय उगवत्या सूर्याले, सांगा अडाण्या बहिणीले. धार कर लेखनिले, धार कर लेखनिले. काळ्या काठीवर माया, काळ्या काठीवर माया, पांढरे काटे बाभळीचे, पांढरे काटे बाभळीचे. शाबास बेटा, शाबास. पेपर. पेपरवाला आलाय. बाबूजी, हे वर्तमानपत्र घ्या. हा दे दे, आण इकडे. घ्या, मी जरा एवढा केर काढून घेते. अगं राहू दे ग, तू आधी इकडे ये. कशाला? अगं आज तुझा रिझल्ट आलाय वर्तमानपत्रात. रिझल्ट? मला भीती वाटते बाबूजी. जर मी पास नाही झाली तर? आणि झाली तर? झाली तर त्या सगळ्यांना ओरडून सांगीन दिव्याखाली अंधार नाही म्हणून. स्वयंप्रकाशित सूर्याच्या किरणानं इतर ग्रहही प्रकाशमान होतात याची जाणीव करून देईन. पण नापास झाली तर? बेटा बेटा, हिम्मत हारायची नसते. हे बघ, हे बघ, तुझा रोल नंबर आण. मला पाठच आहे बाबूजी. सांगू? 4 5 3 2 1. 4 5 3 2 1. हा हा, बघू. 4 5 3 2. नसेल बाबूजी. अरे इथंच नाही, अशी श्रेणीत चल नाही. दुसऱ्या श्रेणीत तरी राहू द्या ना बाबूजी. थांब ग, थांब. 4 5 3 2 5. इथेही नाही. बाबूजी राहू द्या ना, नका बघू. मी पासच झाले नसणार. हे बघ, माझ्यासारख्या बावळट मुलीमुळं सूर्यासारख्या लखटणाऱ्या स्वयंप्रकाशित माझ्या बाबूजींची ताठमान वाकलीये. माझा विश्वास डगमगतोय बाबूजी. नाही नाही, पण पोरी माझा विश्वास आहे. मी विश्वासराव आहे. तू पास होशील पोरी, पास होशील. बघू. 4 5 3 2. अरे अरे हा, हे काय? अरे डोळे पूस पोरी, डोळे पूस. 4 5 3 2 1. म्हणजे प्रथम श्रेणीत माझी शामी प्रथम श्रेणीत. पण खरं सांगते बाबूजी. नाही नाही, असं नाही. आता माझी मुलगी लिहील, खूप खूप लिहील, वाचेल. मी ओरडून ओरडून सांगेन साऱ्या जगाला, माझी मुलगी अशिक्षित नाही, माझी मुलगी अशिक्षित नाही. बेटा शामी, तुझ्या 5ही कथा वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या. लेखणीला धार आली आहे पुरी, तुझ्या लेखणीला धार आली आहे. आशीर्वाद आहे बाबूजी तुमचा. नाहीतर मी काय, आणि कसली माझी प्रतिभा. पुस्तक लिहायला घेतलं होतंस ना? हो. किती झालं बाबूजी? ते शामी, हे तुझं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे, जरा अभ्यासाकडे लक्ष दे, असं मी तुला म्हणणार नाही. बाबूजी, काय लिहावं हेच कळत नाही. शिवाय लिहायचा मूडही होत नाही. पोरी, तुझं जीवन एक जिवंत कथा आहे, एक संपूर्ण कादंबरी. तुझी दर्दिली कथा मान इथल्या प्रस्थापित समाजापुढं. तप्त ज्वाळातून तावून सलाखून निघालेलं तुझं जीवन रेखाट पांढऱ्या कॅनव्हासवर. तुझ्या कथेतील चरित्रांना साहित्यातील आखीव प्रेम तोकडी पडणार आहे, हे निश्चित आहे पोरी, निश्चित आहे. तुझे शब्द आकाशाला भिडणारे राहतील. पोरी, काळजाचं पाणी पाणी करणारे मर्म तुझ्या कथेत आहे पोरी.
लिहायला लाग. उभी हो बेटा, उभी हो, ताठ मानेनं उभी हो. बाबूजी, तुमच्या डोळ्यात अश्रू? अश्रू बेटा, हे आनंदाचे अश्रू आहेत पोरी. पण माझ्याने तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहवत नाहीत बाबूजी. प्लीज बाबूजी, प्लीज. येस माय चाइल्ड, येस. मी लिहीन बाबूजी, माझा इतिहास लिहीन, माझा आदर्श लिहीन, माझा काल, आज आणि उद्या लिहीन. विश्वासाची मूर्तिमंत आकृती, ज्याला विश्वातील सारे आकार कमी पडतील असा विश्वासराव लिहीन मी लिहीन बाबूजी, मी लिहीन. ब्रेहो माय चाइल्ड, ब्रेहो. बाबूजी, एकेन पब्लिशर्सचं पत्र आलं, शिवाय 5 प्रतिही वाढवल्या पुस्तकाच्या. हिऱ्याची चमक आता दिसू लागली. समीक्षा वाचली तुझ्या पुस्तकाची. सारं साहित्य विश्व चकाकून जाईल तुझ्या तेजस्वी प्रतिभेनं. नाही बाबूजी, मी एवढी मोठी नाही. तुमची शामी ही तेवढीच आहे जेवढी या घरात आली होती. मला ठाऊक आहे माझ्या शामीची उंची. चिखलातून उमललेलं कमळ, शिंपल्यात दडून बसलेला हा मोती, कोळशाच्या खाणीतून निघालेला हा हिरा, याची उंची मला ठाऊक आहे पोरी. सौंदर्यशास्त्र मी वाचलंय, झोपडीतलं सौंदर्य मी बघितलंय. सुरकुतलेल्या चेहऱ्यांचं आणि खपाटीला गेलेल्या पोटांचं सौंदर्य फार उंच असतं पोरी. ते सामान्य दृष्टीने दिसत नाही. पापा? होय बेटा. बेटा शामी. नाही बेटा सुषमा. हो, मी दिलेलं नाव. पोस्टमॅन, पत्र आलंय. बघू बघू. हे घ्या बाबूजी. शाबास. अरे अरे, माझ्या शामीच्या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार, शिवाय अमेरिकेच्या फाउंडेशननी पुस्तकाची मागणी. आगे बढो बेटा, आगे बढो. दोस्त हो, मी संपूर्ण पुस्तकाचं सविस्तर विवेचन इथं कमी वेळात करू शकणार नाही. माझं जीवन मी माझ्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी या प्रसंगी माझे पप्पा विश्वासराव यांना त्रिवार वंदन करते. अशा या युगपुरुषाच्या आशीर्वादपर 2 शब्दाशिवाय हा सत्कार सोहळा पूर्णच होऊ शकणार नाही. रसिको, मी माझ्या मुलीबद्दल काय बोलू? फक्त 4 ओळी. तिच्यात ज्या तिने सर्वप्रथम लिहिल्या त्या 2 शब्द सुधारू. पोरी पोरी उठत वा आता, पाय उगवत्या सूर्याले, कर छातीची व ढाल, धार कर लेख लिहिले, धार कर लेख लिहिले. काळ्या काठीवर माया, काळ्या काठीवर माया, पांढरे काटे बाभळीचे, पांढरे काटे बाभळीचे, पांढरे काटे बाभळीचे, पांढरे काटे बाभळीचे. श्रोते हो, आताच आपण मराठी नभोनाट्य मार्गदाता ऐकलत. लेखक होते दादाकांत धनविजय. यात सहभागी कलावंत धनंजय भावे, निखिल पाठक, वंदना कोटंबे, साधना केसकर, अनुप्रिया राव, अशोक जांभूळकर, दिवाकर शिर्के आणि पल्लवी तत्ववादी. दिग्दर्शक अशोक जांभूळकर. सादर करते चंद्रमणी बेसेकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.